श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी तुमच्यासोबत आज डेली रुटीन शेअर करणार आहे. गेल्या शाळेमध्ये रुद्रचे पप्पा गेले ते कामाला. डब्बा झालाय सकाळीच. किचनची अवस्था अशी झाली. माझ्या किचनची हालत काय झाली आहे बघा. थंडी तर इतकी वाजली आहे, पाण्यात हात घालू का नको असं झालंय. थंडी म्हणून बसलं तर मग तर आता कामं झालेत. भांडी तर इतके पडलेत बेसिंग भरून, स्वयंपाकाचे, नाश्ते. छोटी मुलं असले की कोणतीच कामं उरकत नाहीत. छोट्या मुलाकडे बघत बघत त्याला बोलत बोलतच कामं उरकावी लागतात. आमच्या रुद्रांना तर इतकं काम करावं वाटतंय की बस. आमच्या इथं आधी बेसिंगला पाणी नव्हतं, आत्ता बेसिंगला नळ बसून दिलाय. स्वयंपाक तेन करताना त्या पाईपामधलं इतकं पाणी गरम होतं की बस. किचन वाटा घासून घेतला, गॅस घासून घेतला की नंतर जर भाकरी करावी लागली तर मग किती कंटाळा येतो. असं वाटतं उगच्या उगच गॅस घासला नसता तर बरं झालं असतं. एवढा स्वच्छ गॅस घासून भाकरी करायची म्हणजे कंटाळाच येतो. आता भाकरी तर करावंच लागणार आहे. गॅस घासू काय पण घासू, भाकरी तर करायलाच लागेल. रुद्रचे काका घरी आली होती जेवायला. काय काम होतं वाटतं. आणि ही डबे रोज जरी पुसले तरी तेवढेच घाण होतात. एवढी धूळ कुठून येते काय माहिती. दरवाजे लावा ना खिडक्या लावा, धूळ बसायची तेवढीच बसते. रोज बी पुसलं तर तेच आणि नाही पुसलं तरी पण तेच. आणि माझ्या रॅकवर जेवढे भांडे लागायचे तेवढेच भांडे आहेत. जास्तीचे भांडे मी काढलेच नाही. आणि मी बेडशीट बदलणारच नाही. 2 दिवस झालं बेडशीट बदलून. तेच आता फडकूनच आतरणार आहे. रुद्र गेलाय शाळेमध्ये. रुद्र शाळेतून आला की ती काय आतरल्याला काय नाही आतरल्याला काय एकसारखंच दिसतं. सकाळी उठल्या उठल्या एकदा झाडू मारलाय, परत फडची पुसायची म्हणून एकदा झाडू मारते, तरी किती कचरा निघतोय. रुद्राने कात्री घेऊन पेपर कट करत बसली होती. समधीकडे पेपरचे तुकडे पडलेत. रुद्राणीला थोडं काय म्हणलं का लगेच रडतच बसते. मी फडची हातानंच पुसते. यायमला वेगळा वेळ काढायची गरज पडत नाही. यायम होऊनच जातो फडची पुसण्यामध्ये, झाडून काढण्यामध्ये. चला मग पटापट कामं उरकून घेते मी. काम करता करता 12 वाजले. वेळ कामामध्ये कसा निघून जातो ती पण कळत नाही. रोज उठून तीच कामं. सकाळी उठले की डबे करा, भांडे घासा, फडची पुसा, झाडून काढा. रोजची कामं तीच असतात. दुसऱ्या दिवशी उठले की तेच कामं. चला मग मी माझी फडशी पटकन पुसून घेते. ज्याला गुरुवार नाही ती या मग भाकरी आणि मटकीची भाजी खायला. इथं मी रुद्राला कुकर लावून घेते. रुद्राला सकाळी शाळेमध्ये चपाती भाजी दिली होती. कुकर तर लावलं खरं, पण त्यानं एक पण घास भाताचा खाल्ला नाही. शाळेतून आल्यावर त्यानं जेवायलाच नको म्हणतो. मसाला वगैरे भात केला की मग तर जातो त्याला भात खायला. वरण भात केलं की मग नाही त्याला वरण भात वाटत. पण एक जण वरण भात खातं, एक जण मसाला भात खातं. रुद्राणीला मसाला भात जास्त आवडत नाही, वरण भात आवडते. कोणचं करावं आणि कोणचं करू नये असं होतं. मग एक जण खातं तर एक जण खात नाही. खाऊन शाळेत गेला, ह्याला क्लासला गेला. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.